पण जुन्नर विधानसभा मतदारसंघातील गुळुंचवाडी गावामध्ये आहोत। माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आता निवडणूक सुरू आहे महाराष्ट्र विधानसभेची, तर कोणाला आमदार करावं वाटेल? अतुल बेनके। अतुल बेनकेच का? या गावामध्ये काय विकास कामं झाली आहेत, काय प्रश्न प्रलंबित आहेत? भरपूर काम आहे असं सांगू शकाल की काय काय झालं? काय आता इकडे सभा मंडळ बंधारे केले आता काम चालू आहेत रस्त्याची। खरं तर संविधानाने आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि म्हणूनच आपला आवाज जनतेचा कल नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने हे जाणून घेण्यासाठी आम्ही आज गुळुंचवाडी गावात आलेलो आहोत। काका, आपल्याला काय वाटतं, कोणता आमदार आपल्या जुन्नर तालुक्याला न्याय देऊ शकेल, विकास कामे करू शकेल? अतुल शेठ बेनके। अतुल शेठ बेनकेच का? अतुल शेठ बेनकेंची कामं भरपूर आहेत। गुळुंचवाडी गुळंचवाडी गावात भरपूर आहे। रस्ते केलेत छोटे छोटे रस्ते, ज्या ठिकाणी जाता येत नव्हतं त्या ठिकाणचे रस्ते त्यांनी करून दिलेत आणि छोट्या छोट्या बंधाऱ्यांची कामं खूप केलेली आहेत। याच्या आधीच्या निवडणूक आणि आत्ताची निवडणूक याच्यामध्ये काय फरक दिसून नाही, फरक आहेच ना, आता फरक आहेच ना। हा बाबा, उमेदवार अतुल बेनके यांच्या विरोधात तगडे उमेदवार आहेत, कसं आव्हान असेल हे? आव्हान म्हणजे आता काय जो काम करणे तोच निवडून येणार। आता तकदीरवाला निवडून येणार, तकदीरवाला निवडून येणार। आता चारही उमेदवार काही कमी नाही, ज्याचं नशीब आहे तो निवडून येणार। काय गुळुंचवाडीत काय कामं झाली, काय बाकी आहे? आता गुळजवाडीमध्ये जर विकासाच्या बाबतीत लोकांनी जर मतदान केलं तर आमच्या जे आता सरपंच आहेत आमच्या गावाने त्यांना बिनविरोध सरपंच केलेले आणि त्यांनी तसे गावामध्ये भरपूर विकासाचं काम सुरू केलेलं आहे आणि विकासाची बाजू जर सुरू त्यांनी विकासाच्या पद्धतीने जर सर्व लोकांनी जर मतदान केलं तर गुळंजवाडी गावामधून 1 नंबरमध्ये अतुल शेठ बेनके यांना मतदान व्हायला पाहिजे। पण आता काय होतंय, या पक्षफुटीमुळे कुठेतरी असं म्हटलं जाते की पवार साहेबांच्या बाजूने लाट, तर याच्याकडे कसं पाहता? नाही असा मुद्दा नाही आहे। लोक भावनिक लाटेकडे जातील की कसं होतं याच्या भावनिक लाट ही तुमच्या म्हणण्याचा उद्देश आहे। तुम्ही तिकडे येत म्हणून मी इकडे, मग तिकडे जायचं तर काय म्हणायचं, मला म्हाताऱ्या भावनिकता म्हणायची। मग हे कसं बांधावरच्या भांडण्याचा जर दृष्टिकोन म्हणता येत नाही राजकारणात। मग मी इकडे आहे ना, मग या दुसऱ्याने तिकडे जायचं, मग तू का तिकडे गेला? नाही, मी साहेबाला मानतोय, साहेबा वयस्कर आहे, याच्या पाठीमाग काही नाही पडलं। पण समाजाने एक लक्षात ठेवा, आपल्याला काय, मी सुद्धा अतुल साहेबांपर्यंत जाऊ शकत नाही किंवा वरल्या लेवलला जाऊ शकत नाही, पण आपल्या स्थानिक कार्यकर्ता कोणी हा तिथला आपल्या गावचा विकास कसा करीन हे सर्व लोकांनी लक्षात आणलं पाहिजे ना, आणि आपल्या गावचा विकास घडून आणला पाहिजे। विकास हा फार महत्त्वाचा आहे, म्हणून त्या माणसाला आपण बळ दिलं पाहिजे, इथल्या स्थानिक माणसाला बळ दिलं पाहिजे। स्थानिक माणसाला जर आपण बळ दिलं तर त्याला जर भरपूर गावातून मतदान पडलं तर तो हक्काने आपल्या गावासाठी काहीतरी काम आणू शकतो। आणि उद्या जर आपण मतदान त्याला बळ नाही दिलं तर त्याचे वर काही चालत नाही ना, हा मुद्दा आहे। पण लोकांची आता इथं त्यांनी या मंडपामध्ये भरपूर निधी द्यायचे काम केले, भरपूर कामं इथं किटी मंजूर केली, खाली रस्ते मंजूर झालेत। याच्यासाठी आपण सर्वांनी मतदान एकत्र केलं, बहुमत म्हणजे एका वाडीमुळे काही आमदार निवडून येणार नाही, पण आपल्या जो स्थानिक सरपंच आहे याच्यासाठी तरी आपण त्याच्या पाठीमागे उभं राहिलो पाहिजे ना।